बेटा, ए चेतू बेटा, ओ बाबा. हे काय बनवतेस तू? बाबा मी कंदील बनवतीये. हा बाळा, तू दिवाळीसाठी आकाश कंदील बनवतेस? हो बाबा. बेटा, तिरडी समोर मडकं ठेवायला जो त्रिकोण असतो ना, तो सुद्धा जास्त क्रिएटिव्ह असतो ह्याच्यापेक्षा. बेटा, बाबा हे काय बनवतेस बेटा? हे असं नसतं बेटा. ये इथे इथे बेटा, ये 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 बाळा, ये बाळा. आपण चौगुले आहोत. आपण हस्तकलेच्या आसपास पण फिरकायचं नाही. आपल्याला नाही जमत हस्तकला. आपल्याला हस्तकलेचा शाप आहे बेटा. 150 वर्षापूर्वी आपले पूर्वज होते, माझे खापर पणजोबा. त्यांनी त्यावेळची राणी होती, राणी इंदुमती. तिला काहीतरी अशीच कलाकृती केली आणि वाढदिवसाला गिफ्ट केली होती. काय दिलं होतं त्यांनी? बर्फाचा काका कुवा दिलेला होता. पण बर्फाचा काका कुवा देताना त्याची चोच वितळली आणि खाली आली. त्यानंतर राणीचा गैरसमज झाला आणि राणी म्हणाली हे काहीतरी भलतंच आहे. राणी चिडली आणि मग आपल्या खापर पणजोबांना त्यांनी बर्फाच्या लादीवर झोपवलं आणि माझा काका कुवा चुकला, माझा काका कुवा चुकला असं मरेपर्यंत म्हणण्याची शिक्षा दिली. पण आपण पडलो चौगुले. त्यात खापर पणजोबांचे फंबल पडले. माझा कुवा काका कुचला, माझा कुवा काका कुचला असे ते म्हणाले. यावर राणी आणखीन चिडली, अजून एक बर्फाची लादी घेतली आणि वर ठेवली. इथे आपले खापर पणजोबा चचले. याचा अर्थ काय? आपण हस्तकलेच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. ओके नाही? आता आपण मोदक करतो, कसे असतात? वड्यासारखे गोल गोल असतात की नाही? हो बाबा. वर आपण हस्तकला वगैरे करतो? नाही. काही करत नाही. करंजी सेम, मोदक करंजी सेम असते. आपण काही अशी कलाकुसर वगैरे करतो? नाही बेटा. या कलेच्या नादात आपण पडायचं नाही. लक्षात आलं? हो बाबा. शाबास. मला सगळं समजलं बाबा. हा पण बाबा हा. तुम्ही काय करताय? बाळा, आता आपल्या चाळीत ते दिवाळीचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ना, दिवाळीसाठी मी एक कविता लिहिलेली आहे, त्याचं वाचन मी करणार आहे, त्याची तयारी करतोय. पण बाबा हा. तुमच्या वडिलांना म्हणजे माझ्या आजोबांना सुद्धा कविता वाचनाच्या कार्यक्रमातच लोकांनी धुतला होता ना? हो, खरं आहे ते. शारदीय काव्यमाला असा कार्यक्रम सुरू होता. अतिशय सुंदर कार्यक्रम सुरू होता आणि अचानक माझ्या बाबांच्या मोबाईलवर बग बग अग सखे कसं गुबू गुबू वाजत आहे असा रिंगटोन वाजला आणि मग सर्व ऑडियन्सनी त्यांचं गुबू गुबू सुजेपर्यंत त्यांना मारला बेटा. कळलं तुला? तर ती जाऊ दे, मी कविता लिहिलेली आहे ती ऐक. हो बाबा, तुम्ही वाचा, मी ऐकते. ऐक हे कसं ते. बाळा मला सांग, विनोदी नाटक सुरू असताना मध्ये मध्यंतर असतं? हो बाबा. मग देवाने हे डोळ्यावर तुझं विनोदी नाटक केलेलं, त्याच्यामध्ये मध्यंतर का नाही? मध्ये गॅप का नाही बेटा? बेटा मला नेहमी असं वाटतं की ह्या तुझ्या मिशीच्या खाली मला नेहमी ओढ बघायला मिळतील, पण नेहमी 2 डोळे दिसतात ग. काय करू त्याचं? चेतना! चेतना मैं आ गया. ये क्या होता है तुम जानो मैं जानूं. प्यार मिला ये दुनिया रोके किसका कहना मानूं. तुमसे मिले बिन दिल को कुछ भी सूझे ना. ए अरे थांबव रे. तुम्हाला हे लक्षात येते का? कोणत्याही क्षणी शिवालीला बोलून मी शिवाली आहे खरं स्किट सुरू करू शकतो. काही फरक नाही. तीच ऍक्टिंग असते माझी, फक्त मिशी बदलतो. मला नाही फरक पडणार, लगेच चेंज ओव्हर होईल बाबा, बघा. sorry. हे काय आहे? बाबा, गौरव सर आलेत. गौरव सर? याला तू सर म्हणतेस? अगं गल्लीत पेप्सी कोला चुपत फिरत असतो हा. रोज याला खिडकीतून बघतो मी. अरे मग पेप्सी कोला मागायचा ना, हवं सगळं खिडकीत कशाला बघायचं? ए वाजवेन ना अशी. तू ह्याला सर का म्हणतेस ते सांग आधी मला. बाबा, आपल्या चाळीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं नाटक आहे ना, ते गौरव सर बसवतायत बाबा, म्हणून आम्ही सगळे यांना सर म्हणतो. अरे चाळीचा सांस्कृतिक ओला कचरा सुका कचरा म्हणून ह्याची ओळख आहे. ह्याला तू गौरव सर म्हणतेस? तू नाटक बसवणार आहेस? हो. बस ये आधी तू स्वतः बस. मला सांग कोणी लिहिलंय नाटक? मीच लिहिलंय. त्या नाटकाचा लोकक दिग्दर्शक मीच आहे. उठ, बसायची लायकी नाही तुझी. याचा लोकक दिग्दर्शक असं नसतं रे ते. लेखक दिग्दर्शक असं असतं ते. अक्कल आहे तुला? नाटकाच्या भानगडीत पडतोस तू. निघ इथून. आत्ताच्या तदीने खूप मारेन बाळा तुला मी. निघ. बाबा प्लीज. हा? गौरव सरांना काही बोलू नका बाबा प्लीज. किती सुंदर नाटक लिहिलंय बाबा त्यांनी. आणि नाटकाचं नाव किती सुंदर आहे बाबा, माहितीये? काय?
दगडाखालचं विंचू. दगडाखालचा विंचू. अच्छा, म्हणजे तुझ्या आत्मचरित्रावर नाटक आहे तर. दगडाखालचा विंचू. ननने ननने. ए. नाही, नाही. चेतना इकडे. तुझा बाप आहे ना खेकडा आहे खेकडा. मी प्रगती करतो ना, मला खाली खेचता येते. हे काय कुसूर पुसूर चालली आहे? काका काय नाही, अहो काका ते महत्वाचं नाही आहे. आजपर्यंत असं नाटक कुणीच लिहिलं नाहीये. नाटक लिहिलं नाहीये? नाटक लिहतात? कसं लिहतात? असं लिहतात का असं लिहतात का सोनी लिहतात? सोनी लिहतात. ए वाजवलं भंग केलीस तर. हे काका लँग्वेज महत्वाची नाही हा. काका, स्टोरी महत्वाची आहे. माझ्या नाटकाची का स्टोरी आहे काका. स्टोरी आहे तुझ्या नाटकाला? एकदम खतरनाक. तू नाटक लिहिले? हो. ये बस. पाचोला ना हे चेतना चांगला तुझी ही पाचोला. हिम्मत लांबो पटकन खाशील. चेतना हा. तुझी ही हिम्मत तू नाटक लिहायला मी घेतलंस? लिहिलंय मला म्हणजे- 3 नाटककारांची नावं सांग. पुढचं बघूया आपण. काका, पुढचं पुढे पाचवडा सांगतो नाही ना. स्क्रिप्ट राहिला बाजूला. फक्त 3 नाटककारांची नावं सांग. सांगतो. हा, सांग. प्रशांत दामले. प्रशांत दामले नाटककार हा. आहेत. ते अभिनेते आहेत. अच्छा. लेखक नाटककार म्हणजे लेखक हा शब्द ऐकलायस? हो ऐकलाय. कधी? आता तुमच्या तोंडातून. तुमच्या तोंडातून ऐकला. आज है भाई तेरा तो है. आज आहे. है. शाबास. चला 3 नाटककारांची नावं येत आहेत. बरं एक एका लेखकाचं नाव सांगा. पण तो महाराष्ट्रातला चांगला लेखक असला पाहिजे. सांगतो. हा. गौरव सर तुमचंच नाव सांगून टाका ना पटकन. अरे मी कशाला मोठेपणा घेऊ, बाकीचे लेखक काय म्हणतील. बाकीचे लेखक काय म्हणतील? स्वतःला लेखक समजतो. स्वतःला एका लेखकाचं नाव सांग. एका लेखकाचं नाव सांग. प्रसाद खांडेकर. सॉरी प्रसाद खांडेकर लेखक आहे? लेखक आहे प्रसाद खांडेकर? मग ते लिहतात ना. अरे दिवसभर टक 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 प्रिंट आउट काढलं की लेखक झालं. लेखकाचं नाव पाहिजे. लेखक. समीर चौगुले. त्याचं काय वेगळं आहे? त्याचंही तेच आहे. शूटिंगची तारीख ठरली की जे लिहायला बसतात ते लेखक नव्हे. जे लिहिल्यामुळे शूटिंगची तारीख ठरते ते खरे लेखक. लक्षात आलं? तुझी लायकी कळली आता? कळली? याच्या पुढे जर नाटक लिहिलंस ना खबर निघेतून. चेतना इकडे. एक मिनिट थांबा. आज शब्द सांगतोय, हा तुझा बाप नसता ना ह्याला मी लई तुडवलं असतं बरं का. असे झुंबर आहेत ना माझ्या आजूबाजूला पण भटकत नाही. काय नाही चल आपण जाऊया. चल एक मिनिट इकडे. कुठे चाललास तू? हा? कुठे चालला? बाबा हा. आमची नाटकाची रेलचेल आहे. नाटकाची काय आहे? रेलचेल आहे बाबा. हा. रेलचेल नाही ग बाळा, तो रिहर्सल असा शब्द आहे. त्याच्या नादाला लागून तुझेही शब्द गेले. या नाटकाचा मी दिग्दर्शक आहे, मी रेलचेलच बोलणार. चेतना चल. एक मिनिटा. काही राहायचं नाही तिकडे. मला माहिती आहे काय? ते तालमीच्या नावाखाली तुम्ही स्वतःच्या जीवाची रेलचेल करा तिकडे. मला चालणार नाही. बाबा ऐका. जी काय रेलचेल करायची आहे, या घरात माझ्या डोळ्यासमोर झालेली पाहिजे. अच्छा. बाबा चालणार नाही. तालीम करायची असेल तर माझ्यासमोर, नाही तर परवानगी नाही. नाही तर निघ तू, गरज नाही आहे. नाही बरं ठीक आहे आपण करू इथे रेलचेल. इथे, हा. हे बघ तुझ्या बापासमोर विराज करतोय ना, विराजला आवाज दे एकदाचा. आवाज दे एकदा विराजला. ए अ बच्चे अ वंटोय. काय रे? राज! ये बाळा ये रामदास वाद्यांची बोलकी भावली. हे कसं बोलवलं ग? चौघलेची मुलगी आहेस ना तू? ए भांडतात कुठले हे संस्कार? हा काही गरज नाही त्या विराजला बोलवायची. पण बाबा सर आम्हाला असंच बोलवतात बाबा. सर गेला खड्ड्यात. अरे एक रोल कोणाचा आहे? बापाचा. हा. मी करेन तो अरे रोल. पण मी विराजला शब्द दिलाय की मी त्याला बाप बनवेन म्हणून. या नाटकात मीच बाप बनणार. नाही तू तालीमीला घेऊन जाशील हिला आणि नको ते काहीतरी जवळीक मला चालणार नाही ते. माझ्या डोळ्यासमोर काय ते झालं पाहिजे. बरं बाबा ठीक आहे, तुम्ही करायचे बाबाचं मी रोल. बाबाचं रोल करणार. हा? पण सर काय बाबाचं रोल? हे माझे बाबा वाटतील. काय माहित आता बघायला पाहिजे आपल्याला. अगं जन्मदाता आहे ना मी तुझा. काय विचारतेस तू? नाही मी काय म्हणतो, पण काका तुम्हाला जमेल का? अरे तू तरी शंका घेऊ नको. अरे बाप आहे ना हिचा मी. शंका काय घेतोय? अरे मी ऍक्टिंग बद्दल विचारतोय, ऍक्टिंग बद्दल. ऍक्टिंग जमेल ना? बद्दल माझ्या हा. शाळेत असताना तुला सांगतो. इकडे उभा राहा. 。 जा इकडे उभा राहा. 。 . 。 . 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 。 . 。 . . . 。 . 。 . . 。 . . 。 . . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 .
पाठांतर कर. कसलं पाठांतर करू? दिलत नाही माझ्या हातात, पाठांतर कसं करू? नुसता तो हे बोलू काय पण ही हिरोईन आहे, मी हिरो आहे, तू हिरोईनचा बाप आहेस, कळला? हा. दाडू बरा नीट राहा. नाही. मी कोण आहे? दूरदर्शक. मी सांगेन तेच करायचं, कळलं? हे मला हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला मी काका बिका अजिबात बोलणार नाही. तू माझा स्टुडंट आहेस. आपण काय बोलूया? पिंट्या. पिंट्या. ओके पिंट्या. मी पिंट्या आहे. ए नीट काय पिंट्या. चेतना हो ऐसा कैसा आता जर मध्ये मध्ये करशील ना, लक्षात ठेव. कधी येत ना? ए चम्मक चल्लो, कुठे चालली? काय वाक्य? चालले मशनात. येतो काय? मसनात का तुझ्या बापाला पुरलाय? ए माझ्या बापाचं नाव काढलंस ना तर देईन खवडा. माझा बाप आहे बेवडा. काय शब्द आहे? कोण आहेस तू? कोण समजतो स्वतःला? हा? कोण आहे मी? अरे आभाळ माझा बाप आहे, जमीन माझी आहे, रक्तात माझ्या इमानदारी, नाव माझं सतीश तारी. सतीश तारी. ऐक हे कंपोस्ट खत म्हणून झाडाला टाकायच्या लायकीचं पण नाहीये वाक्य आहे. ज्या दिवशी काय बोललो मी? ज्या दिवशी कंपोस्ट खत म्हणजे काय मला कळेल ना, तू संपलास. संपलास तू. आता तुझी एंट्री आहे. तू हिरोईनचा बाप आहेस, तू बेवडा आहेस. तुझा डायलॉग काय? ए इंटुकले चल वटकले, खा खुजा बत्ती बुजा, मारेगा खवडा गिरेगा हावडा, मारेगा बुक्का गिरेगा ढाका. हा तुझा आहे. चल गाडी. मैं तो बेवड़ा है मैं तो मैं पिएला है, मैं फरार करने का तो. तू काय ग्रामोफोन खाल्लायस? सावी देऊ तुला मी? बेवडा आहेस ना? बेवडा आहे. आणि हे कशाला करतो रे? दिसलं पाहिजे ना बेवडा आहे म्हणून. अरे बेवडा आहे तर मग बॉडी लँग्वेज नाही कळू दे ना. अच्छा बॉडी लँग्वेज. परत करा नीट. ए पट्टा दे ना मला. नाही, मी करतो. चल परत. शेवटचा चान्स आहे, शेवटचा. ये मेरे पिंटू के कुल्ले. ते शब्द एक मिनिट, काय बोला तू? पिंटू के कुल्ले. हाडायला काय? अबे इंटुकले खा खुजा बत्ती पूजा, इंटुकले- मारेगा खवडा गिरेगा हावडा, मारेगा बुक्का जायगा ढाका. हा डायलॉग आहे ना? जरा चुकला म्हणजे नीट कर हे. ह्या डायलॉगला मला अवॉर्ड पाहिजे. तू एक काम करतो, निघ. तू निघ. नाही मी करतो. मी करतो. तू निघ. तू करतो. मला इज्जत करू दे. नाही ऐका माझं काय झालंय. ऐका माझं काय झालं. तुला सांगतो माझं काय झालं. ऐका माझं काय झालंय. हा. ते इंटुलेले पिंटुलेले कोण आहेत त्यांचं रिलेशन मला कळत नाहीये. अच्छा. ते भाऊ असतील ना तर मग पुढचं जे आहे खा खुजा बत्ती बुजा त्यातलं खायचं कोणी बत्ती कोणी बुजवायची, त्याच्यात माझं कन्फ्युजन. एकदा ते क्लिअर झालं, गोष्ट क्लिअर झाली ना, माझ्या पद्धतीने मी करून घेतो. एकदा ते मला सांगा. अरे हा काय येणा झाला काय रे माणूस? ए तू एक काम कर, तू आता इथून जा, जिन्यात जाऊन हा डायलॉग पाठ कर. पाठ झाला की मला येऊन सांग, मग मी तुला उद्या सांगेन कसं झालं ते. एक संधी दिली असती तर बरं झालं असतं आता. संधी बिंदी काय नाही, तू निघ इथून पहिलं. फक्त एक दोन ए तू निघणार बे, पहिला जा ना. सर जा जा. चेतना यार, ह्या माणसाने जाम डोकं खाल्लंय माझा यार. मला इथं रेलचेल करायची नाहीये. आपण आतल्या रूम मध्ये जाऊया. ओके चल आतल्या सर. रूम मध्ये. चुकीचं केलंय हे. चुकीचं केलंय हे. एका उदयनमुख कलाकाराला असं पहिल्याच दिवशी बागवणं बरं नाही ना हो. हे चुकीचं केलं. माझं कन्फ्युजन होतो. सई प्रसाद काय होतं ते काय म्हणाले, खाव खुजाव बत्ती बुझाव आणि मग मारेगा फावडा जायगा हावडा. फावडा मारल्यावर माणूस हावडाला कसा जाणार हो मला सांगा. है की नाही? फावडा मारला हावडाला गेला, असं कसं विश्वास ठेवायचा त्याच्यावर? असं असेल तर मग विमानं बंद होतील. मारला फावडा आला हावडा असं होईल ना.